काय माहित साहेब काय करते जॅकेट तर काढले यार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वारसा भीमाता फेस्टिवल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पुरोगामित्वाच्या व्यथा आणि वेदना, वंचित दलित पीडित घटकांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं सभागृहामध्ये 365 दिवस आवाज घुमवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी वारसा भीमाचा फेस्टिवल 2026 वर्ष 7 संकल्पना माननीय गणेश भाऊ भिसे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहरी यांच्या संकल्पनेतून हा 7 वर्षाला साकार होतो. या कार्यक्रमाला शिंदे साहेब, आमचे देसाई साहेब यांच्यासोबत असलेल्या सगळ्या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. शफिक भाई आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत, आभार. त्यासोबतच प्रदेश सरचिटणीस प्रवीणजी धसके हे या ठिकाणी साहेबांसोबत उपस्थित झाले. साहेबांना विनंती करतो की आपण अभिवादन करा. घोषणा जोरात सगळ्यांची बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने शाहू नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या या विचारांना अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातले असंख्य भीम सैनिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेणारे अनेक जनता ही नतमस्तक होण्यासाठी येत असते. आणि आज वारसा भीमाचा फेस्टिवल गणेश भिसे, संजय गाडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आणि अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतात. खरं म्हणलं तर आज साताऱ्यामध्ये असताना शाहू नगरीमधल्या असलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला, पुतळ्याला आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो. महामानवांचा किंवा युग पुरुषांचा आम्ही ज्यावेळेला नतमस्तक होतो त्यावेळेला भविष्य काळामध्ये त्यांच्या विचाराची लढण्याची प्रेरणा आणि जिद्द निर्माण होते. मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या विचाराची लढाई त्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये 60 वर्षानंतर काय होणार याचा दूरदृष्टी असताना आज आम्ही बघतो बरेच बाबा भविष्यातलं सांगतात, पण आमच्या बाबासाहेबांनी लोकशाहीचं भविष्य 60 वर्षानंतर कसं असेल हे सांगितलं होतं. आणि मला वाटतं आज त्याचा प्रत्यंतर सर्वसामान्य जनतेला येत आहे. नुकतं दलित, पण दलितांना येत नाही. या देशातल्या असलेल्या सर्व जनतेला आज खऱ्या अर्थाने संविधान, आपला अधिकार याचं महत्त्व प्राप्त व्हायला लागलेलं आहे. मी मगाशी सांगितलं, देशाचे पंतप्रधान ज्यावेळा लोकसभेमध्ये पदार्पण करतात त्यावेळा त्यांना घटनेच्या असलेल्या संविधानाला नतमस्तक व्हावं लागतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय आहे. मला वाटतं ही लढाई आहे आणि लढाई करत असताना मला आनंद आहे की आज संजय गाडेंना पहिल्या प्रथम मी तलवारबाजी करताना बघितलेला.
ही तलवारबाजी आम्ही दोघांनी एकत्र केली असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय निश्चित झाला असता. असं पण लढाई आजच्या युगामध्ये ही लढाई लढणं गरजेचं आहे. सर्वसामान्य जनतेला विश्वास वाटावा असं लोकशाहीचं जतन करण्याचा आणि प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार मिळवून देण्याचा ज्या महामानवाने या ठिकाणी प्रयत्न केला त्याच विचाराला कुठं तिलांजली होणार नाही याची काळजी घेऊन खरे भीमसैनिक नाही तर महाराष्ट्र सैनिक उभा राहावं एवढी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने या महामानवाला अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे वैचारिक बैठकीचा अधिष्ठान लाभलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहरी जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेश भिसे साहेब हे वारसा भीमाचा फेस्टिवल 2026 हे मानचिन्ह प्रदेशाध्यक्ष आमदार आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे जावळीचे सुपुत्र सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांना देत आहेत. टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आणि साहेब आपला प्रेम स्नेह लोभ लक्ष असंच राहावं ही प्रार्थना सर.